येणारे 24 चेंडू आणि 43 धाव्याची गरज असताना मैदानामध्ये स्ट्राईकसाठी जो उतरलाय तो फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्राईकसाठी नॉन स्ट्रायकर पहिलाच फटका, एक धाव घेण्यात यश मिळतंय अक्षयला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे रुपेश भाऊंकडून. गोलंदाजी सज्ज आपला बाबू आपल्या संघाला जिंकण्यासाठी खूप मेहनती असा प्लेयर आहे. बघा काय करतोय भानू. वाईटचा इशारा पंचांचा. धावेत एकनी वाढ होते. धावसंख्या झाली ती 2. पहिला षटक घेण्यासाठी बाबू सज्ज आहे. रियान संघाला जर जिंकायचं असेल तर 44 धावाचं योगदान. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रुपेश भाऊंकडून, पण एक धाव घेण्यात यश मिळतंय रियान या संघाला. तीन चेंडू 3 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चौथा चेंडू टाकण्यासाठी पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली ती 4. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धावाने यश मिळत आहे अक्षयला. रेहान या संघाची धावसंख्या झाली ती 5. चांगला फटका बांधून लागवला आहे, पण थोडंसं क्षेत्ररक्षण. 1-2 शेवटचा चेंडू षटकातला. बघा काय करतो अक्षय. चांगला फटका आणि खणखणीत षटकार.
येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. बारा चेंडू 21 धावेची गरज असताना तिसरं षटक घेऊन येतो तो सागर. येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल तर भानू आणि अक्षयला चांगली फलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक घेऊन येते सागर. बारा चेंडू 21 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली ती 29. पुन्हा एकदा चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून. एक धावगाने यश मिळतंय. रियांत या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 30. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईटचा इशारा. एक धाव अतिरिक्त. पुन्हा एकदा चांगला फटका आणि कणकणीत लगावलाय षटकार भानूने. रेहान 11 संघ हा विजय ठरलेला आहे आणि त्यांचे परम मित्र रुपेश भाऊ पाटील नाणेफेकसाठी यायचंय. साहिल कौशल वर्सेस आर्या 11 संघाचे दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय त्यांनी नाणेफेकसाठी इथे यायचंय. आणि या मॅचचा हिरो ठरलाय तो अक्षय कुमार.
अंतिम बॉलवरती खरं तर तडाखा दिलाय. फलंदाज आपण पाहतोय बंटी, ज्याच्या बॅटमधून अंतिम बॉलवरती आलाय षटकार आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि जिथे धावा जमल्या त्या म्हणजे टोटल 13 धावा. आणखी एक डॉट बॉल. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. आणखी एक नो बॉल. फ्री हिटची संधी. ऑन द बोर्ड. 17 धावा दापटलावरती. फ्री हिटची संधी होती. बॅट वेगाने फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि ते पहा वारंवार नो चेंडू. अद्याप 4 खरं तर नो चेंडू आले त्या ओव्हरमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. माफ करा, आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि इथे पहा सुरेख असा फटका आलाय षटकार. देऊन जाईल 6 धावा आणि या 6 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अंतिम बॉलवरती अगदी वेगाने बॅट फिरवली. खराब कॉलिंग. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना आर्या 11 टीमला. षटक क्रमांक दुसरे समाप्त. 24 धावा. गोलंदाज ओमकार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज बिपिन नॉन स्ट्राईक एंड वरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. बॅट आहे ते लेग साईडला फिरवली परंतु बॉल ट्रॅव्हल झाला ऑफ साईडच्या रिझन मध्ये. साहिल कौशल तिथे तैनात आहेत आणि एक चांगली फिल्डिंग त्यांची खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे. 25 धावा दापटलावरती. साहिल कौशलने जर कॅच पकडली तर विशाल यांच्या माझ्यातून 50 रुपयांचा कॅश प्राईज. पर कॅच 50 रुपीज. आणि ते पहा झेल टिपली आहे परंतु ते वेगळ्या खेळाडूने टिपली आहे. चला साहिल दादा आपल्यासाठी 100 रुपयांचे कॅश प्राईज प्रत्येक कॅचसाठी. बिपिन खरं तर बाद झालाय 0 या आकड्यावरती. अगदी हा दुसरा धक्का लागत असताना आर्या 11 टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज इन ॲक्शन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती स्वप्नील झालाय दाखल. यस त्यानंतर खरं तर या स्पर्धेमध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर ही स्पर्धा ठेवली आहे प्रशांतदादा गांगडे आणि त्यांचे वडील खरं तर बाळू काका गांगर्डे यांचं इथे शुभ आगमन. स्वागत असेल काका आपलं या माऊली चषकामध्ये. खरं तर हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस प्रहार केलाय
ऑन साइड मध्ये जागा बनवली. लॉंगॉनच्या डोक्यावरून हात टोकलाय. सीमा पार षटकार. संघाची धावसंख्या टीमची टोटल 38. 38 जाबादा पटलावरती. षटक क्रमांक 30 होईल समाप्त आणि 38 जाबादा पटलावरती. वेदांत आलाय. यस पंच डॉट बॉल आहे ना. विकेट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रोशन दादा जाधव खरं तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन रोशन. वेदांत इज ऑन द बॉलिंग लाईन. राईट टर्म ओर द विकेट. ऑफ साईडला हलक्या त्यानं सन्मान दिलाय. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल आणि त्या प्रकारची खेळी अद्यापि साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन दादा जाधव सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39 धावा. तर रोशन दादा आपल्यासाठी पारितोषिक आहे. 2 षटकार जर आपण मारले राहुल दादा पबेटा यांच्या माध्यमातून 2 षटकार आले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज रोशन दादा जाधव. वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती आणि साहिल दादा तुम्ही जर जेल टिपला तर राहुल दादा पपेटा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि विशाल दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज. रोशन दादा जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती फटका सजावला. फिल्डर तैनात. झेल टिपले जाते आणि इथून मात्र आता कॅश प्राइज आता डिस्कंटिन्यू केले जाईल. पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ नो बॉल परंतु रन आउटची विकेट. एक षटक क्रमांक 4 पहिलं पूर्वार्ध समाप्त. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 46. 46 धावा. 47 धाव्यांचं आव्हान. 47 धाव्यांचं टार्गेट.
चला आमच्यापर्यंत धावे पोचवा फलंदाज डबल आलाय स्ट्राईक एंडवरती सलामीवीर फलंदाज डबल नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश पहिलं मॅन्डेटरीचं षटक घेऊन आलाय बंटी. पहिलाच बॉल डबल याच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु कॉलिंग इथे चुकली आणि पहिल्याच बॉल वरती धवल इथून मैदानाच्या बाहेर. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा पहा. नॉन स्ट्राईक एंड वरती आदित्य याला आपण पाहतोय. आणि इथे पहा एक चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर बंटीची अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. 3 बॉल हाताळले आणि ज्यामध्ये अद्याप एकही धाव खर्च होताना दिसत नाहीये. एका चांगली सुरुवात एक चांगलं स्टार्टअप आपल्या टीमला पण तदनंतर पहा हा अव्वांतर आलाय. टीमचा अकाउंट ओपन होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे आणि अद्याप जर पाहायला गेलं 4 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा दापटलावरती. सुरेख असा फटका प्रथमेश परंतु तेवढ्याच ताकदीची खरं तर फिल्डिंग या टीमची खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि धावा संख्या 3 धावा दापटल्यावरती अंतिम इथून मात्र 1 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. ऑन साइडला फटका सजावलाय आणि इथून मात्र डॉट बॉलची आणखी एक समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 3 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज वरे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इट्स अ नो बॉल. पहिलाच बॉल करे तर खराब चेंडू पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. इट्स अ नो बॉल आणि आता बल 4 धाबा दबी दापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. ते पहा खरं तर डिसिजन मात्र इथून पेंडिंग असेल. आणखी एक स्क्वेअर चेंडू. पाच धावा दापटल्यावरती आणि इथे पहा वारंवार स्क्वेअर चेंडू येताना दिसत आहेत. एक्स्ट्राच्या धावा अगदी वारंवार खर्च होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगचा तिसरा स्क्वेअर चेंडू. आणि इथून पहा बाईकच्या रूपात टीमच्या अकाउंटमध्ये ही धाव जोडली जाईल.
संघ जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 3 वाईड 1 नो आणि दपी 2 फेअर चेंडू. अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, परंतु यस डेफिनेटली पंचांचा डिसिजन आलाय. फलंदाज बाद. आणखी एक धक्का, धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना माऊली प्रतिष्ठान टीमला ते पहा, इथे पहा, आणखी एक विकेटचं बटन, आणखी एक धक्का, एका मागे एक. चला पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही खरं तर इथून विनंती करू. चला रुपेश दादा पाटील यांचं टीमचा कॅप्टन आणि महेश केणी यांच्या टीमचा कॅप्टन. महेश केणी आणि रुपेश पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. टॉस केला जाईल. मॅचकडे वळूयात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 धावा धावपटलावरती. 47 रन्सचं टार्गेट आणि ज्यामध्ये दबी जमल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. उर्वरित अद्याप पाहायचं झालं तर बॉल शिल्लक आहेत टोटल 12 आणि ज्यामध्ये जमायचे आहेत टोटल 38 धावा. बाळू काका गांगडे यांना आम्ही इथून विनंती करू. आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे आणि खरं तर इथून टॉस केला जाईल 2 संघादरम्यान. रुपेश दादा पाटील यांची खुशी 11 टीम आणि महेश दादा केणी यांची टीम खरं तर आपल्याला पाहायला मिळेल अथर्व 11. 2 संघादरम्यान इथे आपण टॉस करणार आहोत. आमच्या बाळू काका गांगडे यांच्या शुभ हस्ते खरं तर इथे टॉस केला जाईल. पुढील मॅच टीम ओनर रुपेश दादा पाटील आणि महेश दादा केणी. हेड अँड टेल. हेड इट इज. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय खुशी 11 टीमनं. काय डिसिजन असेल तुमचा? फिल्डिंग. कितपत धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? आम्ही 30 धावांच्या आतच रोखायचा प्रयत्न करू. ओके, मॅचकडे जाऊयात. खरं तर टॉस जिंकलाय रुपेश दादा पाटील यांच्या टीमनं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय अगदी स्वीकारला गेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले अथर्व 11 टीमला. मग या मॅचकडे जाऊयात. बिपिन आले बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोचली 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावपटलावरती. 4 चेंडूचा संपलाय खेळ आणि उर्वरित इथून मात्र 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. 8 चेंडू 29 धाव्यांचं समीकरण. अंतिम बॉल. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. बिपिन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट ना आणि इथे पहा आणखी एक डॉट बॉल. एकही वाईड नाही, एकही नो बॉल नाही. एक चांगली गोलंदाजी 3rd ओव्हरमध्ये ज्यामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज बिपिन यांची. आता अंतिम 6 बॉल आणि ज्यामध्ये जमायचे आहेत टोटल 28 धावा. सूरज आलाय अंतिम षटक घेऊन. समीकरण मोठं आहे परंतु तरी मॅच सोडणार नाही आहोत हे दाखवून दिले फलंदाज सलामीवीर प्रथमेशच्या बॅटमधून आलाय आणखी एक तडाखा. सीमा पार षटकार एका मागे एक. इथून मात्र आता खरं तर हाणामारी सुरू केली आहे आणि आता धावसंख्या
अगदीच जाऊन पोचले. 31 31 जमा. उर्वरित 4 बॉल आणि ज्यामध्ये जमवायचे आहे टोटल 16 धाब्यांची गरज. प्रथमेश याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी साहिल दादा कौशल या टीमचे ओनर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज. अव्वांतर बॉल. आता इथून मात्र खरं तर विचार करावा लागेल गोलंदाज सूरज याला. पहिल्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर वाईड आणखी एक ठोकलाय. सीमा पार षटकार. अशा चुक्या जर तुम्ही करत राहाल मग तुम्हाला पराभवाची दिशा निश्चितच पाहावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जमलं होत्या फक्त 19, परंतु या ओव्हरमध्ये अद्याप विचार केला 3 चेंडूमध्ये या गोलंदाजानं धावा केल्यात फक्त 21 धावा. आणखी एक वाईड पहा. आता 3 चेंडू आणि 7 धाव्यांचं समीकरण. मॅच पूर्णपणे आता खरं तर झुकताना पाहायला मिळते आणि साहिल दादा कौशल यांच्या चेहऱ्यावरती खरं तर स्मित हास्य येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची ही टीम आणि अशा रीतीने खेळ साकारताना अगदी जल्लोषात आहेत. आणखी एक तडाखा. मॅच पूर्णपणे आता झुकली आहे एका बाजूनं कारण धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला साहिल दादा कौशल आता 800 रुपये जमा करावे लागतील. 4 षटकार ठोकलेत. प्रथमेशची ही कामगिरी. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार आणि इथे 5 सामना संपलाय. सामना जिंकलाय. यस डीजे.